पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। बाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। हेची आणि भ्रांती प्रमेय उपलवू पुढती परी तू प्रतिती याची घेपा। 14व्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकावर चाललेलं हे निरूपण आहे। आपण आता 86 या नंबरची ओवी पाहतो। मायेचा संबंध येऊन हे जगत कसं निर्माण झालं याचं वर्णन चाललंय। माया आपल्या ठिकाणी म्हणजे आपल्या गर्भातून या जगताचं बाळ कसं प्रसवते हे सगळं वर्णन आता आपल्याला पाहायचं आहे। वास्तविक जगत निर्मिती हा सगळ्यात महत्त्वाचा सर्व शास्त्राचा विषय आहे। जगत कसं निर्माण झालं हे सांगण्याचे ज्याचे त्याचे काय आहे वेगवेगळी मतं आहेत, पण भगवद्गीतेनं जे मत मांडलेलं आहे ते मत ऐकत असताना आपल्या ठिकाणी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणानं कळून येतात। चालू ओवीमध्ये त्यांनी सांगितलं की जे काही हे सगळं समोर दिसतंय ती एक प्रकारची भ्रांतीच आहे, पण ह्या सगळ्यामध्ये एक ब्रह्मच सत्य आहे। बाकीचं सगळं भ्रांतीने निर्माण झालं आहे। तेव्हा ब्रह्मसत्य ह्याचा जो काही खुणगाट आहे, अनुभव आहे, तो मात्र तुझ्या ठिकाणी पक्का ठेव। एका ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही असं जे काही आहे हे पक्क ठेव। आता त्यानंतर हे कसं निर्माण झालं, कुठून इथं अज्ञान आलं, हे जे काही आता आपण पाहत आहोत, या सगळ्या गोष्टी पुढं सगळ्या पाहायच्याच, पण मुळात ते ठेवायचं आणि मग तिथून हे सगळं जसं निर्माण झालं। कारण काय आहे की नाही म्हणावं तर हे विश्व दिसतंच आहे ना। मग विश्व दिसतंय म्हणजे ते काय आहे हे सगळं समजून घेतल्याशिवाय कळत नाही। याच्याकरता आता जे काही पुढं वर्णन येतं ते कशी कशी बनावट झाली ते सांगणार आहे। तरी माझी हे गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या आहे। आता ज्या अज्ञानाबद्दल आत्तापर्यंत सांगत होते ते अज्ञान म्हणजे कोण आहे, तर भगवंतानी एक मान्य केलं की ही माझी पत्नी आहे, ही गृहिणी आहे आणि ती काय करते तर सगळं जे काही आहे ती एवढं सगळं असणारी आणि विशेषता आहे तिच्या ठिकाणी। ती अनादिकाळापासून माझ्याबरोबर आहे, पण तरुणी म्हणजे ती कधी वयस्कर झाली आणि आता संपण्याच्या मार्गाला आली असं नाही। कशी आहे हे सांगायला गेलं तर अनिर्वाच्य, तिचं वर्णन करता येत नाही। वर्णनाला ती काय आहे शब्दामध्ये बसत नाही। आता त्याच अज्ञानाचं प्रकर्षेनं रूपांतर होऊ लागलं म्हणजे वाढ होऊ लागली की त्याचं नाव अविद्या। अज्ञानच पण अविद्या। अविद्या का म्हणायचं तर जसं अज्ञान आहे तसं अविद्या एक शब्द तिथं का आला तर विद्येनं जे निघून जातं ते। अज्ञान तरी का सांगायचं आलं तर अज्ञान असं आहे की अज्ञान म्हणजे एखाद्या दगड किंवा लाकडाचा ओंडका असावा तसं काहीच नाही असं नाही। ज्ञानाची विपरीत दशा म्हणजे ज्ञान आहे ते ज्ञान त्या पद्धतीनं बाहेर न पडता जसं बाहेर पडतंय ते न कळण्यातनं बाहेर पडतंय, त्याचं नाव अज्ञान। अविद्या हे नाव आता आलं, जसं मांडणी करत होते तसं तसं अज्ञान म्हणता म्हणता आता अविद्या म्हणू लागले। ये नाही हेची रूप ठाणे हे
अति उमप हे निद्रिता समीप चेतादुरी. आता हे जे काही सांगितलेली माया हे कशी आहे, तर हिला कशी आहे म्हणण्यापेक्षा नाही हेच तिचं रूप आहे. ते कोणत्या रूपाचे, तर नाहीपणानंच तिचं रूप आहे. आणि तरीसुद्धा इतकी ती काय आहे, एक सगळीकडे व्याप्य आहे. सगळं तिने सगळं व्यापलेलं आहे. म्हणजेच जेवढं काही असेल ते आपल्यापुढं तिचंच आहे. विश्वव्यापी माया तिने झाकोळीले छाया. म्हणजे ह्या विश्वाला मायेनं काय केलं, व्यापलं आणि आपल्या छायेनं सगळं झाकाळून टाकलं. आता त्याच्यानंतर त्याची एक अशी दिली की निद्रिता समीप चेतादुरी. ज्यांच्या ठिकाणी अजून अज्ञान आहे, अज्ञानाची झोप त्यांच्याजवळ ती जवळच आहे, त्यांच्या ठिकाणी आहेच. आणि जे जागे झाले म्हणजे कुठं ज्ञानाच्या जागृतीवर आले त्यांना मात्र राहिली नाही. ज्यांच्याजवळ ज्ञान आलं त्यांना राही चेतादुरी. इथं जागं होणं म्हणजे कुठं जागृतीतलं जागं होणं नाही. आपण आता स्वप्नातही आहोत, जागृतीत आहोत, सुषुप्ती आहे, पण आपलं अज्ञान हटत नाही. आणि जागृतीतलं जे जे काही दिसत असेल ते सगळं अज्ञानजन्यच आहे. तर आता ज्याच्या ठिकाणी ज्ञान जागृती होती त्याचं अज्ञानच उरत नाही, त्याच्या पुढेही उरतही नाही. पै माझेनिची अंगे प्रौढल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरुविणी होय. आता हे जे काय आहे, माझेनिची अंगे पौढले आहे जागे. आता जो काही आहे परमात्मा याला काय आहे, योग निद्रा आहे. पौढल्या म्हणजे झोपी गेल्यावर. आणि त्यावेळेस हिचा सगळा व्यवहार चालतो. कारण काय आहे की त्याच्या झोपेमध्ये त्याची काय आहे, सत्पणा म्हणजे सत्ता कुठं निघून गेली नाही, त्याचं स्फुरण कुठं गेलं नाही, त्याचा आनंदपणा कुठं गेला नाही. आनंदात सगळ्या असलेल्या गोष्टी आहेतच. आणि त्याच असलेल्या सत्तेवर हिच्या ठिकाणी काय आहे की सत्तेचाच उपयोग करून घेते. आणि त्या सत्तेच्या उपयोगावर म्हणजे सत्तेचा संबंध झाला हिच्याशी, त्या संभोगे सत्तेचा संबंध झाला आणि ही गरोदर राहिली. काय आहे की जे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये जसं मारुतीरायाला काय झालं की एक मकरध्वज नावाचा योद्धा समोर भेटला आणि त्याच्याशी युद्ध करताना फार बलाढ्य आहे, असं कशी शक्ती ह्याला, म्हणून तू कोण आहेस विचारलं. ते म्हणले काय करायचं, करा युद्ध. नाही पण तू कोण आहेस सांग. मी मारुतीचा मुलगा. आता त्यांना वाटलं मला लग्नच नाही माझं, तर हा मुलगा कुठून आला. म्हणले कसं काय सांग. म्हणले मला काय माहिती, माझ्या आईला विचारा. आणि मग ती मकरी जी होती तिच्याकडे गेल्यावर विचारलं मारुतीने, काय म्हणतोय हा, काय झालं. काही नाही, तुम्ही लंका विझवली आणि शेपूट विझवायला आला. लंका पेटवली, सगळी जाळली आणि शेपूट विझवायला आला. त्यावेळेस तुम्हाला जो आलेला घाम होता निडळावरचा तुम्ही असा पुसून समुद्रात टाकला, तो मी गिळला. म्हणजे आता ही कशापासून झाली, मारुतीरायाच्या घामापासून. असं जे काही आहे ते सगळं कशा प्रकारे काय कुठं कशी निर्मिती होते तसं दाखवण्यात तिथं सांगितलं की केवळ सत्ता वापरात आणते आणि त्याच्यावरच ती गरोदर झाली. मग तिच्या पोटी आता जे बाळ होणार ते कसं. महद्ब्रह्म उदरी प्राकृती आठे विकारी गर्भाची करी पेलोवेली. आता जसं गर्भ एकदा धारण झाला की पहिल्या महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत त्यातलं बाळ जे असतं ते त्या आईच्या पोटात निर्मित होत जातं. त्याचा जो काय असेल तो विकास त्यामध्ये होतो. आता हे सगळं निर्माण होण्याकरता त्या बाळाच्या ठिकाणी काय काय आहे, तर पंचमहाभूत हे 5, मन बुद्धी आणि अहंकार मिळून 8. 8चं हे निर्माण होतं. आपल्याला मागच काय आहे 7व्या अध्यायात विषय झाला की ही सगळी प्रकृती कशी आहे, ह्या 8 ह्याने बनलेली. आणि त्याप्रमाणे या गर्भामध्ये हळूहळू करत ते बाळ निर्माण व्हायला लागतं. उभयसंगू पहिले
बुद्धितत्व प्रसवले, बुद्धितत्व भारैले होय मन. मग आता जसं जसं त्या पोटामध्ये बाळ निर्माण होतं तसं तसं त्या बाळाचा जो काही असेल तो विकास होतो. मग त्याच्या ठराविक महिन्यानंतर त्याचा श्वासोश्वास चालू होतो. मग त्याच्या ठिकाणी असलेले सगळे अवयव निर्माण होतात. हे सगळं जे असेल ते गर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जसं भगवंताची निर्मिती त्याप्रमाणे ते निर्माण होत राहतं. आता त्याच्यामध्येच सांगितलं की ह्या दोघांमध्ये एकदा काय गर्भ वाढवू लागला, मग मात्र तिथं पहिल्यांदा काय निर्माण झालं तर बुद्धितत्व प्रसवले, म्हणजे बुद्धी त्या ठिकाणी पहिली निर्माण झाली. आणि बुद्धितत्व भारैले होय मन, त्या बुद्धितत्वापासून जे असणारं रजगुण आहे त्या रजगुणाच्या अंशापासून मनाची निर्मिती झाली. म्हणजे या 8 विकारापासून पहिल्यांदा काय निर्माण झालं, बुद्धी. दुसऱ्यांदा काय निर्माण झालं, बुद्धीच्या पोटातून पुन्हा मन निर्माण झालं. तरुणी ममता मनाची, ते अहंकार तत्व रची, तेणे महाभूतांची अभिव्यक्ती होय. आता त्या मनाची जी काय आहे ती वाढ होता होता मनालाही बायको मिळाली, तिचं नाव ममता. म्हणजे जे काही आपण हे सगळं उभा करतो तो मोह या मनाच्या ठिकाणी निर्माण होतो. याचाच अर्थ काय आहे की त्या माझेपणा जो काही आपल्या ठिकाणी धारण झालेला आहे, हे माझं, हे माझं, हे माझं, घरातल्या जेवढ्या वस्तू आहेत आणि जे काही माझं म्हणून दाखवायचं ते सगळं कोण आहे तर ममता. मग ही ममता कुठून निर्माण झाली तर मनाच्या ठिकाणी, मनाची ती पत्नी आहे. आणि मग त्यांच्या ठिकाणी अहंकार जन्माला आला. मग अहंकारापासून आता एक एक गोष्ट होऊ लागली. तेणे महाभूतांची अभिव्यक्ती होय. आता त्याच्यामध्ये जसं जसं हे सगळे निर्माण झाले तसं तसं पंचमहाभूतांचे जे जे काही आहे त्यांच्या पोटात असणारे, मग आकाश शब्दाने आपल्याला जाणवतं, वायू स्पर्शाने जाणवतो, तेज त्याच्या प्रकाशाने जाणवतं. मग हे सगळं जे आहे ते करत करत त्या ठिकाणी त्याचीसुद्धा वाढ होऊ लागली. आणि विषेंद्रिया गोसी स्वभावे तव भूतासी, म्हणून येसी येती सरिसी तियेही रूपा. आता जसं जसं विषय त्या ठिकाणी आले की मग इंद्रिये आणि इंद्रियांचे विषय, जसं जसं ज्ञानेंद्रिये आली की त्यांच्या ठिकाणी त्यांचे विषय आले. त्या विषयाला धारण करूनच ती इंद्रिय आली आणि मग तो जो काय आहे तो भाग त्या ठिकाणी निर्माण झाला. हे सगळं हे तुम्ही आम्ही जे भूतमात्र आहेत, ह्या भूतमात्रांची निर्मिती होण्यात शरीरापासून ते आंतरावयव होत 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 हे सूक्ष्मता म्हणजे जो सूक्ष्मदेह आहे तो सगळा निर्माण होत या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. आता त्याच्यामध्ये सांगायचं आहे की झालेनी विकार क्षोभे, पाठी त्रिगुणाचे उभे, तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठावो. आता ही सगळी रचना तयार झाली की त्या रचनेच्या ठिकाणी पुन्हा विकार जन्माला येतात. विकार कुठे, त्या प्रकृतीचंच ते अंग आहे. मग हे सगळं निर्माण होतं. आपण पाहिलं किंवा आता काय आहे की शास्त्र जे काही आहे वैद्यकशास्त्र हे इतकं प्रगत झालं आहे की आता बाळाची कुठपर्यंत वाढ झाली हे सांगणारं यंत्रणा आहे. म्हणजे ठराविक काळानंतर त्या गर्भवतीची तपासणी जेव्हा होते, सोनोग्राफी होते, तेव्हा बाळाच्या ठिकाणी काय काय निर्माण झाले ते सांगितलं जातं. त्याच्यातून असे एक ऐकव्यात आहे आपल्याला किंवा आपण पाहतो ऐकतो की बाळ साधारण 5-6 महिन्यानंतर त्याची हालचाल सुद्धा सुरू होते, म्हणजेच त्याच्या ठिकाणी चेतना आलीच. मग त्या ठिकाणी म्हणून त्यांनी सुरुवातीला सांगितलं उभयसंगू. आता तिथं चैतन्यही त्या ठिकाणी प्रकट झाल्यामुळं तिथं जे काही आहेत ते त्या कशाच्या बाळाचं जी निर्मिती, त्या बाळाच्या निर्मितीच्या ठिकाणी त्रिगुणही त्यात शिरले. आणि मग हळूहळू करत त्या त्रिगुणाच्या ठिकाणी अगोदर हे जे निर्माण, आता कसं आहे
की कुठं बाळ जन्माला येतं. मग ते जन्माला जे येतं आहे ते पूर्ववासनेचं गाठोडं घेऊनच येतं आहे. तसं इथं दाखवलं की पूर्ववासनेचं गाठोडं ह्या भूतांच्या ठिकाणी आलंच. आणि मग वासनेच्या गाठोड्यासह, कारण तुम्ही आम्ही जे जन्माला आलो ते जन्माचं कारणच वासना आहेत. वासनेमुळं जन्माला आलो. आणखीन जेवढे भूतमात्र असतील ते सगळे वासनेच्या ह्याच्यातून आले. ज्याची त्याची जी वासना असेल ती वासना. कधी काय होतं की असं एक म्हणण्यात येतं की जर आम्ही काही शेतामध्ये बियाणं पेरलं तर जे बियाणं पेरू त्याचीच ती निर्मिती ना. मग जर आमच्या ठिकाणी ज्वारी पेरली असेल तर ज्वारी उगवेल, गहू पेरले असतील तर गहू, मका पेरले असतील तर मका, कोणतं तृणधान्य पेरलं असेल तर तृणधान्य, कडधान्य. मग इथं का होत नाही? इथं मनुष्याचं मनुष्यच, गायीची गायच, आणखीन काय प्राणी असेल त्याचं. ते म्हणले त्याच्यावर बियाणं नाही, ह्याचं वासना हे बियाणं आहे. वासनेच्या बियाण्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी काय जन्माला हा मनुष्य आता होता. आणि वासना जर मांसाहारीची असेल, सतत त्याचा तोच विषय असेल तर होईल पुढं वाघ, लांडगा, काही होईल. कारण त्याच्याशिवाय त्याचा आता तोच आहार आवडीचा होता, जा त्या जन्माला. हे सगळे वासना हे बीज आहे. आणि ते काय करतं, पुन्हा जे प्राप्त होणाऱ्या जन्माकडे जातं. आता वर्णन काय आपलं चाललं आहे की ह्या गर्भामध्ये वासना शिरलेल्या आहेत. रुखाचा आवांका जैसी बीज कणिका, जीवी बांधे उदका भेटत खेहो. मग जसं एखादं काय रोपटं उगवलं, मग ते बियाणापासून एकदा रोप तयार झालं की त्या रोपाच्या ठिकाणी वाढ व्हायची असेल, म्हणजेच ते आता लावलेलं झाड मोठं व्हायचं असेल तर पाणी घालावं लागतं ना. पाणी घातल्याशिवाय हे झाड मोठं कसं होईल? त्याला जसं पाण्याची गरज आहे, जसं पाणी त्याला मिळत जातं तसं ते वाढत जातं. मग ह्याच्या ठिकाणी काय आहे तर या सगळ्या ज्या काय आहेत त्या वासनाच ह्याच्या ठिकाणचं असलेलं पाणी आणि त्याची वाढ होत चालली. तैसी माझेनी संगे अविद्या नाना जगे, आर घेओ लागे आणि याची. याप्रमाणे आता ते जे काही आहे ते बाळ, सगळं जे काही जगतरूपी बाळ म्हणजे अविद्याच आहे. आणि ते अविद्या हळूहळू काय करते, तिथं वाढायला लागते. आत्ताचं जे उदाहरण झालं ना की जसं बियाणं लावलं म्हणजे मग वरती झाडे वाढतात आणि खाली मुळ्या वाढतात. पण हे सगळं करण्याकरता जसं पाणी लागतं त्याप्रमाणे इथंसुद्धा हे अविद्येच्या ठिकाणी हळूहळू काय अंकुर निर्माण होतात, मुळ्या निर्माण होतात आणि सगळ्याची वाढ होऊ लागते. मग गर्भगोळा तया कैसे रूप तय्ये आया, ते परियेसे राया सुजनांची. आता तो गर्भगोळ आहे, त्याच्या ठिकाणी तिथं येत असलेले त्यांचे जे अवयव आहेत ते कसे निर्माण होते हे सांगतो. पहा, आज यंत्रणा आहे, आज हे शास्त्र एवढं प्रगत झालं आहे. आज त्या शास्त्रामध्ये की कोणतं अवयव निर्माण झालेत काय हे सगळं सांगता येतं. म्हणजे त्याच्यातून दिसतं. हे माऊलीला त्यावेळेस सुचलेलं आहे की कोण्या वेळेला तो गर्भ गोळाच असतो निसता आणि मग त्याच्या ठिकाणी हात पाय फुटायला लागतात, मग डोकं निर्माण होतं. ह्यातलं काय अगोदर निर्माण होतं काय हे काय असेल. कोणी ज्या बाईच्या पोटात गर्भ आहे ती गरोदर बाईसुद्धा असं कधी म्हणत नाही की आता मागच्या आठवड्यात मी हात तयार केले, मागच्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात आता पाय होईल. तिलासुद्धा माहीत नसतं आत काय निर्माण होतं आहे ते. पण हे सगळं कसं निर्माण होतं ते आता सांगू लागले. पै मणिज स्वेदज उद्भिज जारज उमटती सहज अवयव हे. आता त्याला काय केलं, अवयव सांगितले. कोणते तर ह्या खाणीत. मग त्याच्यापासून भूतमात्रांची पुढं असलेली वाढ आहे. त्यातलं मणिज म्हणजे त्याला अंडजच म्हटलं जातं. स्वेदज म्हणजे जे घामापासून निर्माण होतात ते, जे अंड्यापासून निर्माण म्हणजे अंड्यातून जे जन्माला येतात ते मणिज. स्वेदज. उद्भिज म्हणजे जे शेतात ज्याचा अंकुर फुटतो
किंवा सगळे रोपं वगैरे तयार होतात ते सगळे उद्भिज आणि जार म्हणजे बाळ जन्माला येतं त्याच्या अंगावर जाराचं आवरण असतं. ते सगळं जसं गाय व्याली म्हणजे वासरू बाहेर आले की त्याच्यावरचं सगळं श्वासोश्वास चालू करता करता अंगावरचं सगळं काढून टाकावं लागतं. नंतर तो उरलेला जार बाहेर पडतो. तसं सगळ्यांचंच आहे. मग हे जारज, जारातून निर्माण होतात ते जारज, हे त्याचे अवयव आहेत. कुठं ह्या भूतमात्र जगतरूपी बाळाचे हे अवयव आहेत. व्योम वायू वशे वाढलेनि गर्भरसे मणिजू उससे अवयव तू. आता हा अवयव निर्माण होण्याकरता कोणता? अंडज नावाचा अवयव निर्माण होण्याकरता आकाश आणि वायू ह्या दोन पंचमहाभूतातल्या दोनांना जास्त घेतलं. म्हणजे त्यांची जी काय आहे त्याच्यामध्ये वाढ जास्त आहे. म्हणून जे जे अंड्यातून निर्माण होतात असे जे पक्षी असतात ह्या पक्ष्यांना आकाशातून फिरता येतं. त्यांचे पंख असल्यामुळं त्यांना किती आणि सारखेच पंख हलवावं लागतात असं नाही, स्थिरसुद्धा राहता येत. याचं कारण त्यांच्या शरीराचं जे काही असेल ते वजन तेवढंच आहे. काय त्यात तत्व? एक आकाश तत्व आहे, दुसरं वायू तत्व आहे. म्हणून त्यांना सहज सगळीकडं फिरता येतं. हा एक अवयव सांगितला. पोटी सुनी तमरजे आगळिका तोय तेजे उठिता निपजे स्वेदजुगा. आता त्याच्यानंतर तम आणि रज ह्या गुणाचं जास्त प्रमाण त्यात घेऊन त्याच्याबरोबर पाणी आणि तेज ह्या दोन तत्वाला त्याच्यात घेतलं आणि त्याच्यापासून जे निर्माण होतात ते स्वेदज. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी आता आपल्याला काय झालं, खूप कपडे आले. फार जुन्या काळामध्ये कपडेच नसायचे आणि मग जे काही कपडे आहेत ते घालायचे अंगावर आणि खूप कष्ट असायचं, शारीरिक कष्ट खूप. आता यंत्र जास्त असल्यामुळं शारीरिक कष्ट कमी झाले. त्याच्यात त्या शारीरिक कष्ट करता करता त्या मनुष्याला कधी कधी आंघोळ करायला सुद्धा वेळ नसायची. त्याच्यामुळं त्याचं 1 दिवस 2 दिवस आंघोळच नाही. तोच कपडा अंगात. त्याच कपड्यामध्ये घामामुळं मग काही ना काहीतरी बारीकशे कीटक तयार व्हायचे. मग हे जे आहे ह्याचं नाव स्वेदज. हे कुठून आले? तर फक्त घामापासून निर्माण झाले. पण त्यात कोणती 2 तत्व आहेत? एक आहे पाणी आणि दुसरं आहे तेज. तेज आणि पाणी. पण यांच्यात जास्ती करून जे काय आहे तम आणि रज म्हणजे ते हालचाल करतात. आणि तम म्हणजे ह्यांना जे काही जिथं थांबलेत मग तिथलंच काय असेल ते रक्त मांस खायचं ज्याच्या शरीरात आहे त्याच्या. आता मनुष्य झाला काय झाला की तो चांगला सुधारला, कपडे त्याच्याजवळ चांगले आले, दररोज स्नान करतो, अंगाला साबण लावतो, म्हणजे स्वच्छता ठेवता येऊ लागली. पण आपण बघतो ना वानर माकड हे कसे एकमेकाच्या केसातून हुडकतात. म्हणजे त्यांना अजून तेवढी स्वच्छता नसल्यामुळे त्यांच्या अंगात आहे. पक्ष्याच्या असेल कदाचित, वाघ सिंहाच्या असेल, ज्यांची कातडी तलम असते, केस प्रमाण कमी, तिथं काही असं नाही. पण ज्यांच्या कातडीला केसाचं प्रमाण जास्त आहे तिथं ह्या प्रकारचे जंतू, या प्रकारचे कीटक असतातच. हा एक अवयव तिथं सांगितला. आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावरू उमटे उद्भिजो. हा आता त्याच्यानंतर पाणी आणि पृथ्वी ह्या 2 तत्वापासून आणि तमगुण तो खालच्या प्रकारचा म्हणजे घन असा असलेला तमगुण त्यापासून जे काही निर्माण होते ते उद्बीज. ज्या बियाणाला एकदा मातीशी आणि त्याला थोडंसं पाण्याचा संबंध झाला की त्यापासून जे अंकुर येतात आणि त्या अंकुरापासून काय आहे की पुन्हा वृक्ष तयार होतो. हे सुद्धा एक काय आहेत, ह्या असलेल्या सगळ्या ज्या खाणी सांगायच्या ते 4 खाणी सांगितल्या. या सगळ्या खाणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भूतमात्र निर्माण आहेत. म्हणजे हा जो काही शोध आहे त्यानंतर लागलेला की वृक्षाच्या ठिकाणीसुद्धा जीव आहे. असं काही ठिकाणी झालं की काही झाडाची बाग लावलेली आणि पाणी देण्यात थोडाफार उशीर केला
जेवढ्या वेळाला पाणी द्यायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा थोडे अंतर वाढवलं, पण त्याच बागेमध्ये संगीत लावलं. काय शहनाई लावली असेल, बासरी वाजत असेल, दुसरं काय, तर ती झाडं टवटवीत झाली. याचा अर्थ हे जे शोध लागले की ह्यांच्या ठिकाणी काय आहे की जीव आहे, हे सजीवच आहेत. हे माऊलींनी त्याच वेळेस शोधून ठेवले, हे सजीवच आहेत. म्हणजे हे उद्भिज हे सुद्धा याच्यामधले काय एक अवयव आहेत. पाचा पाचाही विरजी होती मनबुद्ध्यादी साजी, ही हेतू जारजी ऐसे जाण. आता जे जारच सांगायचे ते कसे निर्माण झाले, तर 5 5 5नी. म्हणजे पहिल्यांदा पंचमहाभूताचं 5, त्याच्यानंतर मग अंतःकरण पंचक हे जर धरलं, म्हणजे 5वा अंतःकरण धरलं तर ते 5 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि पंचप्राण. बघा 5 म्हणजे पंचायत राज तेव्हापासून आहे, भगवंतांनी निर्माण केले तेव्हाच. आणि एक एक पंचायत आहे की खालचा गट, त्याच्यावरचा गट, त्याच्यावरचा गट, जे काही जसं ग्रामपंचायतीला आपले जे काही अहवाल असतील किंवा काही मागण्या असतील ते तालुका पंचायतीला सांगावं लागतं, तालुका पंचायतीने जिल्हा पंचायतीला सांगावं लागतं, जिल्हा पंचायतीने राज्य पंचायतीला सांगावं लागतं, केंद्र पंचायतीला. हे जसं मांडण्यात तशाही इथं सगळ्या त्याच पद्धतीच्या आहेत. हे सगळे 5 5 विरजे म्हणजे एक एक निर्माण करून त्याच्यातून आणि त्याला मदत दिली ते मनबुद्ध्यादी. कारण आपल्याला अगोदर सांगितलं की बुद्धी झाली, मन झाले, हे त्यांच्यातले आलेत. आणि मग त्याच्यातून जारज नावाचं जे काही आहे ते सगळं निर्माण झालं. आणि या सगळ्यांची काय आहे अवयव म्हणून मांडणी केलेली आहे. हे या पंचमहाभूतरूपी जगताचं निर्माण झालेलं जे पिल्लू आहे किंवा बाळ आहे त्याचे हे सगळे अवयव आहेत. ऐसे चारी हे सरळ करचरण तळ महाप्रकृती स्थूळ तेच शिर. आता त्याच्यामध्ये हे जे काही 4 आहेत त्याच्यात हात झाले, पाय झाले आणि ह्या सगळ्यांची मांडणी झाली. बरोबर जी काही महाप्रकृती आहे त्या सगळ्या महाप्रकृतीतलं शिर म्हणजे वरचं मस्तक तयार झालेलं आहे. प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट सुरयोनी अंगे 8 ऊर्ध्वांची. आता त्याच्यानंतर काय झालं तर जे काही आपल्या ठिकाणच्या कामना आहेत, ज्या वासना आहेत, तेच एक प्रकारचे पोट आहे. पोटात म्हणजे पोट कशासाठी, सगळ्या कामना असतात. निवृत्ती म्हणजे त्या प्रवृत्तीच्या पुढं जी निवृत्ती असते ती निवृत्ती म्हणजे ह्या जगतरूपी बाळाची पाठ आहे. आणि जे जे काही 8 अंग आहेत त्या 8 अंगाच्या ठिकाणी सगळे देवदेवत आहेत. त्या कोण आहेत, त्या अधिदैवत आहेत. ते प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी, प्रत्येक स्थानाच्या ठिकाणी ह्या सगळ्यांची जागा नेमलेली आहे. कंठ उल्हासता स्वर्गू मृत्युलोक मध्य अर्धभागू अधोदेशू चांगू नितंबवतो. आता जो काही कंठ आहे, गळ्याची बाजू आहे, तिथं स्वर्ग आहे. त्याच्यानंतर मध्यभाग आहे, त्या मध्यभागाच्या ठिकाणी मृत्युलोक आहे. आणि जो खालचा भाग आहे, शरीराचा खालचा भाग म्हणजे आपण खालचा याचा अर्थ पाय नाही, आपण मांडी घालून बसल्यानंतर जे पाठीमागचे नितंब आहेत ते नितंब म्हणजे पाठीमागचा भाग आहे, तो पाताळ लोक आहे. ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख जयाचे तिन्ही लोक बाळसेगा. अशा तऱ्हेने हे जगदरूपी लेकरू आलं. ते ही माया त्याला बाळंतपणात काय करू लागले म्हणजे तिला प्रसवली, आता बाळंतीण झाली. आणि हे जे तिन्ही लोक आहेत स्वर्ग मृत्यू पाताळ, हे जसं जसं विस्तार पावतात, जसं बाळ जन्माला आलं, एखादा महिना झाला की त्याला बाळसं येऊ लागतं. मग जसं जसं त्याचे आणखीन 1-2 महिने झाले म्हणजे चांगलं बाळसं त्या बाळाला येतं. तसं हे तिन्ही लोक म्हणजे हिचं बाळसं आहे. हे पुन्हा हळूहळू काय करतं, हे बाळ मोठ्या मोठ्या अंगानं मोठं मोठं दिसत आहे. अशा तऱ्हेनं ह्या बाळकाची मांडणी आपण पाहत आहोत.
आणखीन काही पुढं त्याचे निर्मितीतले शरीराचे सगळे अवयव किंवा भाग देणार आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.